नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण आपलं इतिहासाचं 6वं प्रकरण महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण हे अभ्यासत आहोत। आतापर्यंतच्या तासिकांना आपण अभ्यासलं महिला या दुर्बल घटकाचं सशक्तीकरण, सबलीकरण, सक्षमीकरण करण्यासाठी व्यक्ती, संस्था, समाज, शासन आणि संविधान यांच्या मार्फत कशा पद्धतीनं वेळोवेळी प्रयत्न केले गेले आहेत। आजच्या तासिकेला आपण अभ्यासणार आहोत महिलांच्या सोबतच आणखी जे अन्य दुर्बल घटक आमच्या समाजामध्ये होते आहेत त्यांच्या सक्षमीकरणासाठी व्यक्ती, समाज, संस्था यांच्या सोबतच शासन आणि संविधान प्रामुख्यानं यांच्या मार्फत कसे प्रयत्न केले गेलेले आहेत। तर अन्य दुर्बल घटकांमध्ये समावेश होतो ते अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जाती जमाती आणि अल्पसंख्याक। तर या 4 दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी शासन आणि विशेषतः प्रामुख्याने संविधानाच्या माध्यमातून कसे प्रयत्न केले गेले त्याचा अभ्यास करणार आहोत। म्हणजे एकदा कायदा केला की काम संपलं असं नाही। कायदा केल्यानंतर सुद्धा त्याची जर अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने झाली नाही, समाजाने चांगल्या पद्धतीने प्रतिसाद त्या कायद्याला दिला नाही, नियमाप्रमाणे समाज वागला नाही, तर बरेच प्रश्न तसेच राहतात आणि काही प्रश्न निर्माण सुद्धा होतात। मग अशा वेळी आणखी परत मागवून बघावं लागतं आणि वेळोवेळी कायदे करावे लागतात, नियम करावे लागतात, तरतुदी कराव्या लागतात आणि या दुर्बल घटकांचं सक्षमीकरण करण्यासाठी त्यांच्या जीवनात समाजामुळं वाईट अनिष्ट चाली, रीती, रूढी, परंपरा यांच्यामुळं ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यांच्या वाट्याला जे काही अत्यंत वाईट जीवन जगणं आलेलं आहे त्यांच्यातून त्यांची सुटका करण्यासाठी त्यांना पण विकास साधण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी म्हणून प्रयत्न करावे लागतात। ते विविध स्वरूपाचे असू शकतात। तर पहिल्यांदा आपण पाहू अनुसूचित जाती यांचं सक्षमीकरण करण्यासाठी संविधानाच्या मार्फत कसे प्रयत्न केले गेलेले आहेत। पहा, देश ब्रिटिशांच्या जोखडाखालून मुक्त झाला, ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला, स्वतंत्र झाला आणि आम्ही आमच्या स्वतंत्र देशाचं संविधान तयार केलं। संविधान म्हणजे आमच्या देशाचा राज्यकारभार कशा पद्धतीनं चालावा, कुणाच्या मार्गदर्शनानुसार चालावा ते एकक, ते मार्गदर्शक असं एकक म्हणजे आमच्या देशाचा राज्यकारभार कशाप्रमाणे चालतो, एखाद्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार का, एखाद्या झुंडीच्या म्हणण्यानुसार का, समाजाच्या म्हणण्यानुसार का, संस्थेच्या म्हणण्यानुसार का, नाही, संविधानाच्या मार्गदर्शनानुसार आमच्या देशाचा राज्यकारभार चालतो। बरोबर आहे। संविधान हे आमच्या राज्यकारभाराचं मार्गदर्शक असं एकक आहे। म्हणून जेव्हा संविधान निर्मिती झाली तेव्हा लोकशाही पद्धतीने आमच्या देशाचा राज्यकारभार सुरू होणार हे तर स्पष्टच झालं। लोकशाहीची त्रिसूत्री आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय सुद्धा। मग आमच्या संविधानात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यांच्यावर आधारलेलं असं लोकशाही शासन निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यासाठी समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक तत्व, कायदे, तरतुदी, कलम आमच्या संविधानात निर्माण केले गेले आणि त्यानुसार समाजामध्ये समता निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून विषमता नाहीशी व्हावी, विषमतेचं समूळ उच्चाटन व्हावं या दृष्टिकोनातून 17व्या अनुच्छेदानुसार, घटनेमधल्या 17व्या अनुच्छेदानुसार, घटनेमध्ये कलम आहेत, घटनेमध्ये प्रकरणं आहेत, घटनेच्या 17व्या अनुच्छेदानुसार
अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. कोणत्या अनुच्छेदानुसार? घटनेतील 17व्या अनुच्छेदानुसार. म्हणजे जर कुणी अस्पृश्यता पाळताना दिसला तर या घटनेतील 17व्या अनुच्छेदाचं त्यानं उल्लंघन केलं, त्या नियमाचं, कायद्याचं, कलमाचं त्यानं उल्लंघन केलं म्हणून त्याला शिक्षा होऊ शकते. म्हणजे 17व्या अनुच्छेदानुसार, म्हणजे समजावून सांगून किंवा मनानेच समजपूर्वक जे लोक नीट वागत नाहीत त्यांना कायद्याचा बडगा प्रसंगी दाखवावा लागतो, कायद्याचा धाक दाखवावा लागतो. तसं तर अस्पृश्यता पाळणं हा खूप मोठा गुन्हाच आहे, बरोबर आहे. आपण सर्वजण एकाच परमेश्वराची लेकरं आहोत असं तोंडाने म्हणत असताना दुसऱ्या लेकराचा जो आपल्याप्रमाणेच आहे त्याचा आपल्याप्रमाणेच खडा मासाचा बनलेला आहे, आपल्याप्रमाणे सगळ्या भावभावना त्याच्याकडे आहेत, अशा एका दुसऱ्याचा स्पर्श सुद्धा अमंगळ मानणं, त्याला म्हणायचं स्पृश्य अस्पृश्य भेदभाव. अशा पद्धतीचं वर्तन म्हणजे मानवतेला खूप मोठा काळीमा आहे. आणि असं मानवतेच्या विरोधातलं वर्तन नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून 17व्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता पाळणं हे काय केलं गेलं? गुन्हा ठरवलं गेलं. अस्पृश्यता नष्ट करण्याचा त्यातून प्रयत्न केला गेला. नुसतं एवढंच करून भागणार नव्हतं, कारण अनुसूचित जाती म्हणजे समाजातले सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले असे लोक, ज्यांना अस्पृश्य, दलित वेगवेगळ्या नावाने संबोधलं गेलं. संबोधन काही असो, अर्थ काय होता? सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या समाजातले मागासलेले जे लोक होते आणि त्यांचं हे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण जे होतं ते स्वतःहून निर्माण झालेलं नव्हतं किंवा स्वतःहून ते सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले राहिले नव्हते. समाज व्यवस्थेने त्यांच्या वाट्याला हे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण निर्माण करून दिलेलं होतं. आणि त्यामुळं समाजानेच ज्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत, ज्या अनिष्ट आहेत, वाईट आहेत, हितकारक नाही आहेत, त्या गोष्टी समाजालाच नष्ट करणं आवश्यक होतं. पण ते कशा पद्धतीने? संविधानाच्या मार्गदर्शनानुसार आणि 17व्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. यासोबतच त्यांचा विकास व्हावा, उत्कर्ष व्हावा, उन्नती व्हावी या दृष्टिकोनातून, त्यांना ती संधी प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी शिक्षण संस्थांमध्ये, कायदे मंडळामध्ये, सरकारी सेवांमध्ये, नोकऱ्यांमध्ये जागा या राखीव ठेवण्यात आल्या. जे कायदे मंडळ अस्पृश्यता 17व्या अनुच्छेदानुसार तर नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सबळ होण्यासाठी म्हणून कायदे मंडळामध्ये जागा राखीव ठेवण्यात आल्या, आरक्षण देण्यात आलं. शिक्षण संस्थांमध्ये जागा राखीव ठेवण्यात आल्या, त्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. आणि त्यासोबतच सरकारी सेवा आणि नोकरीच्या क्षेत्रात सुद्धा जेणेकरून त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय असा सर्वांगीण विकास व्हायला मदत व्हावी या दृष्टिकोनातून. यानंतरचा दुसरा मुद्दा आहे अनुसूचित जमाती. तिसरा घटक, पहिला दुर्बल घटक महिला, दुसरा अनुसूचित जाती आणि तिसरा दुर्बल घटक आहे अनुसूचित जमाती. अनुसूचित जमाती म्हणजे असे लोक जे डोंगर किंवा अरण्य, दऱ्याखोऱ्यांमध्ये राहतात. थोडक्यात आदिवासी लोक. अनुसूचित जमाती म्हणजे कसे लोक? आदिवासी लोक. मग आदिवासी लोक कुठे राहत असताना आपल्याला दिसतात? डोंगराच्या आश्रयाने किंवा अरण्याच्या, जंगलांच्या आश्रयाने, वस्तीपासून खूप खूप दूर, गावापासून खूप खूप दूर, शहरापासून खूप खूप दूर
अशा पद्धतीचं त्यांचं वास्तव्य असतं. मग आता डोंगराच्या जंगलाच्या आश्रयाने राहणाऱ्या या अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासी लोकांचा उदरनिर्वाह कसा चालतो, त्यांच्या पोटपाण्याचा प्रश्न कसा सुटतो? त्या जंगलातून मिळणारी जी जंगल संपत्ती आहे, फुलं आहेत, फळं आहेत, लाकूड आहे, सरपण आहे, इंधन आहे किंवा मध आहे, डिंक आहे, लाख आहे, मेण आहे, अशा पद्धतीचे पदार्थ वस्तू विकून त्यांची गुजराण होत असते. किंवा डोंगर उतारावर थोडीफार शेती असते, निकृष्ट नापीक अशी ती जमीन असते, ज्या जमिनीत फारसं उत्पन्न येत नाही, वर्षभर तर उत्पन्न घेताच येत नाही. अशा डोंगर उतारावरच्या जमिनीत ते शेती करतात आणि आपला पोटा पाण्याचा प्रश्न भागवण्याचा प्रयत्न करीत असतात. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी शिक्षणाची सोय नसते किंवा आरोग्याच्या सुविधा नसतात किंवा वर्षभर त्यांच्या शेतीला पाणी पुरेल अशी पाणी पुरवठ्याची, सिंचनाची सुद्धा काही सोय नसते. मग अशा परिस्थितीमध्ये सगळीच गैरसोय असलेल्या अशा परिस्थितीमध्ये हे अनुसूचित जमातीचे लोक जीवन जगत होते. मग त्यांचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून जे शिक्षण नाही, वैद्यकीय सुविधा नाही आहेत, त्या भागात रस्ते नाहीत, राहायला नीटचं घर नाहीये, खायला नीटचं अन्न नाहीये, कारण वर्षभर पुरेल इतकं धान्य सुद्धा त्यांच्या शेतीमध्ये येत नाही. आणि जंगलामधून असं वर्षभर पुरेल असं काय मिळणार आहे त्यांना? बरोबर आहे, जे पैसा नाही, अन्नधान्य नाही, नीट राहायला घर नाही, कापड चोपड नाही, वैद्यकीय सुविधा नाही आहेत, रस्ते नाहीत, लाईट नाही, पाणी नाही, अशा परिस्थितीमध्ये अत्यंत दुर्गम अशा भागात वाईट परिस्थितीमध्ये हे जीवन जगत असताना संविधानाच्या माध्यमातून यांची पण स्थिती सुधारण्याचा प्रयत्न झाला. यांचा पण सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय स्तर उंचावण्याचा प्रयत्न झाला आणि यांच्यासाठी पण कायदेमंडळ, कारण विकासाच्या संधी स्वतंत्र भारतामध्ये सगळ्यांना सारख्या प्रमाणामध्ये प्राप्त होणं आवश्यक होतं. म्हणून कायदेमंडळ, शिक्षण संस्था, सरकारी म्हणजे शासकीय नोकरी, प्रतिनिधित्व या क्षेत्रात त्यांच्यासाठी आरक्षण ठेवण्यात आलं. म्हणजे कायदेमंडळामध्ये आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाची संधी त्यांना प्राप्त झाली, कारण त्यांचे प्रतिनिधी निवडून आले तर आणि तरच त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारच्या अडचणींना त्यांना दर दिवसाला तोंड द्यावं लागतं, त्यांची स्थिती सुधारायची. कोणाची? अनुसूचित जमाती अर्थातच आदिवासींची स्थिती सुधारायची. म्हणजे नेमकं काय काय प्रयत्न करावे लागणार आहेत, कोणकोणत्या सेवा सुविधांचा अभाव या भागामध्ये आहे, कोणत्या सेवा सुविधा निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे, त्यांचा विकास करण्यासाठी कशा पद्धतीचं नियोजन करणं आवश्यक आहे, कसे प्रयत्न करणे आवश्यक आहेत, हे कोण चांगल्या पद्धतीनं सांगू शकतं? ज्यांनी ते जीवन अगदी जवळून पाहिलंय, अनुभवलंय स्वतः, असे लोक त्या संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतात, मार्गदर्शन करू शकतात. आणि त्यामुळं कायदेमंडळामध्ये त्यांना जागा, शिक्षण, त्याच्यातून विकास, त्यामुळे शिक्षणाची आधी संधी आणि त्यानंतर मग शिक्षण घेतलेला, शिकला सवरलेला असा आदिवासी माणूस, त्याला सरकारी, शासकीय सेवा, नोकऱ्यांमध्ये सुद्धा संधी. म्हणजे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक विकास साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना ही मोलाची अशी मदत संविधानाच्या माध्यमातून केल्या गेल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या मुद्द्यांवरती 2 गुणांसाठी प्रत्येकी टिपा लिहा या स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि अनुसूचित जातीमध्ये डॅश डॅश अनुच्छेदानुसार भारतामध्ये अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला असं विधान एका गुणांसाठी रिकाम्या जागेमध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, पुढचा घटक आहे भटक्या व विमुक्त जाती जमाती. याच्यावर सुद्धा 2 गुणांसाठी टिपा लिहा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता आपल्याला त्याच्या शीर्षकातच कळतं की भटक्या म्हणजे उदरनिर्वाहासाठी, भटक्या व विमुक्त जाती जमाती म्हणजे उदरनिर्वाहासाठी
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत जे पायपीट करतात, फिरत राहतात, त्यांना भटकत राहतात, त्यांना भटक्या व विमुक्त जाती जमाती असं म्हटलेलं आहे. भटक्या व विमुक्त जाती जमाती म्हणजे उदरनिर्वाहासाठी, पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी, आपला चरितार्थ चालवण्यासाठी, जीवन जगण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत भटकत राहणं, अशा ज्या जाती जमाती आहेत त्यांना भटक्या व विमुक्त जाती जमाती असं संबोधलं जातं. जे कुठल्याही गावामध्ये त्यांचं घरदार, शेतीबाडी काहीही नसलेले लोक, आज इथं आहे, काही दिवस तिथं मुक्काम करायचा, एखादी झोपडी बिपडी बांधून तात्पुरती, आणि काही दिवसांनी परत दुसऱ्या गावामध्ये, अशा पद्धतीचं जीवन जगणारे लोक त्यांना भटक्या आणि विमुक्त जाती जमाती असं संबोधलं जातं. म्हणजे आधीच उदरनिर्वाहासाठी कुठला व्यवसाय नाहीये, राहण्यासाठी घर नाहीये, ऊन वारा पाऊस थंडी यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी सुरक्षित असा निवारा पण नाहीये. अशा परिस्थितीमध्ये ब्रिटिशांच्या काळात तर म्हणजे अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांमुळं आधीच खचलेले हे लोक ब्रिटिशांच्या काळात तर 1871 मध्ये ब्रिटिश सरकारने कायदा केला आणि या लोकांना गुन्हेगार जमाती म्हणून घोषित केलं. एवढंच केलं नाही, नुसतं गुन्हेगार जमाती म्हणून घोषित केलं नाही, तर त्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवणं सुरू झालं. त्यांनी कोणत्या प्रकारचे व्यवसाय करू नयेत हे सुद्धा ठरवलं गेलं. ज्या आधीच स्वतःचा काही व्यवसाय नसलेले, भटकंती करणारे असे लोक, त्यांना एकतर गुन्हेगार म्हणून संबोधलं गेलं आणि त्यांच्या हालचालींवर म्हणजे त्यांनी कुठं जावं कुठं जाऊ नये ते नियंत्रित केलं गेलं. त्याच्यावरती निर्बंध लादले गेले. त्यांनी कोणता व्यवसाय करावा, कोणता व्यवसाय करू नये याच्यावरती सुद्धा निर्बंध लादले गेले. म्हणजे त्यांचं जीवन ब्रिटिशांच्या काळामध्ये तर अत्यंत अवघड झालेलं असं होतं. भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारतामध्ये भटक्या आणि विमुक्त जाती जमातींच्या उत्कर्षासाठी, विकासासाठी संविधानाच्या माध्यमातून प्रयत्न झाले आणि पहिल्यांदा तर त्यांच्यावरती गुन्हेगार जमाती हा जो शिक्कामोर्तब ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिश शासनाने केलेला होता ते शिक्कामोर्तब काढून टाकण्यात आलं. गुन्हेगार जमातीच्या ऐवजी त्यांचा उल्लेख भटक्या व विमुक्त जाती जमाती असा केला गेला आणि त्यांच्यासाठी सुद्धा कायदे मंडळ असेल किंवा शिक्षण संस्था, शासकीय नोकरी, सेवा यात आरक्षण ठेवण्यात आलं, जेणेकरून संधी दिली तर संधीचा सदुपयोग त्यांना करता यावा. पुढचा आहे भाग, पुढचा मुद्दा आहे, पुढचा दुर्बल घटक अल्पसंख्याक. आता अल्पसंख्याक म्हणजे काय पहा, कोणत्याही समाजात, समाज कुठलाही असो, केव्हाचाही असो आणि कसाही असो, कोणत्याही समाजात भाषिकदृष्ट्या, वांशिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या संख्येने अल्प म्हणजे कमी असलेल्या लोकांचा समूह, त्याला म्हणायचं अल्पसंख्याक. कोणत्याही समाजात भाषिकदृष्ट्या, वांशिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या संख्येने कमी असलेल्या लोकांचा जो समूह असतो त्यांना काय संबोधलं जातं, अल्पसंख्याक असं संबोधलं जातं. आमच्या भारतामध्ये सुद्धा भाषेने किंवा वंशाने, धार्मिकदृष्ट्या अल्प असणारे लोक आहेत, घटक आहेत, समूह आहेत. बरोबर आहे. मग इस्लाम धर्मियांना पण अल्पसंख्याक म्हणतो, धार्मिकदृष्ट्या अल्प. ख्रिस्ती धर्मियांना पण अल्पसंख्याक म्हणतो, जैन धर्मियांना अल्पसंख्याक म्हणतो. म्हणजे संख्येने अल्प असणाऱ्या लोकांचा समूह. मग धर्मच नाही, भाषा, वंश याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ज्यू लोक सुद्धा थोड्या प्रमाणात, पारसी लोक सुद्धा आपल्याकडं थोड्या प्रमाणात आहेत. म्हणजे हे जे अल्पसंख्याक लोक आहेत हे या समाजामध्ये, या देशामध्ये राहत असताना त्यांना असं वाटतं कामा नये की आम्ही संख्येने अल्प आहोत म्हणजे इथं चालणार कुणाचं, बहुसंख्याकाचं, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होऊ नये
असा अनुभव सुद्धा त्यांना येऊ नये. अल्प असो की बहु असो, ते या देशाचे नागरिक आहेत. या देशाच्या प्रत्येक नागरिकाला या देशात जीवन जगत असताना सुरक्षित वाटलं पाहिजे. या देशात मला सगळ्यांच्या बरोबरीनं विकास साधता येतो हा विश्वास त्याच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. त्याच्या विश्वासाचा त्याला स्वतःला आणि राष्ट्राला सुद्धा, समाजाला सुद्धा उपयोग झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून अल्पसंख्याकाचे सुद्धा हक्क, त्यांचे अधिकार सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न संविधानाच्या माध्यमातून केला गेलेला आहे. अल्पसंख्याक आयोगाची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे की जेणेकरून अल्पसंख्याकांच्या समोर ज्या काही वेळोवेळी अडचणी निर्माण होतील, समस्या असतील, त्यांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न लवकरात लवकर सोडविता यावेत आणि एक राष्ट्रीय एकता आणि एकात्मता चांगल्या पद्धतीने राखता यावी या दृष्टिकोनातून. कारण जर हे असुरक्षित झाले, त्यांना या देशामध्ये जर सुरक्षित वाटत नसेल तर कदाचित त्याचा परिणाम राष्ट्राच्या एकतेवर, एकात्मतेवर सुद्धा होऊ शकतो विविध पद्धतीने. बरोबर आहे. आणि म्हणून राष्ट्राची एकता आणि एकात्मता टिकवायची असेल, विविधतेतून एकात्मता साध्य करायची असेल तर हे घटक पण संतुष्ट असले पाहिजेत, सुरक्षित असले पाहिजेत. भीतिग्रस्त वातावरणामध्ये त्यांचं जीवन त्यांना जगावं लागू नये याची काळजी शासनाला आणि संविधानाला सुद्धा घ्यावी लागते. त्या दृष्टिकोनातून तरतुदी केलेल्या आहेत. त्यांच्यासाठी शिक्षण संस्था अल्पसंख्याकांसाठी, कारण भाषिकदृष्ट्या, वांशिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या वेगळे असल्या कारणाने त्यांचाही शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास व्हावा. त्यांच्या संस्कृती, भाषा, परंपरा, त्यांचं संवर्धन, त्यांचं संरक्षण त्यांना करता यावं या दृष्टिकोनातून अनेकानेक प्रकारच्या तरतुदी संविधानाच्या माध्यमातून अल्पसंख्याकांसाठी केल्या गेलेल्या आहेत. याच्यावर सुद्धा 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. जर 2 गुणांसाठी टिपाले हा प्रश्न विचारला गेला तर पहिला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. अल्पसंख्याक म्हणजे काय? कोणत्याही समाजातील भाषिक, वांशिक आणि धार्मिक दृष्ट्या संख्येने कमी असलेल्या व्यक्तींचा समूह म्हणजे अल्पसंख्याक, ही ती व्याख्या आपल्याला लिहावी लागते. आणि त्यानंतर मग विविधतेतून एकात्मता साधण्याचा प्रयत्न करण्यासाठी, अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटावे या देशामध्ये, यासाठी संविधानाच्या माध्यमातून अनेकानेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्यांचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकार सुरक्षित राखण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. अनेकानेक संस्थांमध्ये, कायदेमंडळामध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये, शासकीय सेवांमध्ये, त्यांना शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे. म्हणजे स्वतंत्र शिक्षण संस्था सुद्धा आहेत आणि असलेल्या इतर शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा त्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न झालेला आहे. या गोष्टी कशासाठी केल्या गेलेल्या आहेत? या सगळ्या दुर्बल घटकांचं सक्षमीकरण व्हावं, सशक्तीकरण व्हावं या दृष्टिकोनातून. ठीक आहे. या ठिकाणी आपलं इतिहासाचं 6वं प्रकरण महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण हे संपलं.